हाय, हॅलो, नमस्कार. कशा सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जावो. तर आजचा विषय आहे, घरात हाताची जोडी ठेवताना ही चूक करू नका. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी सेवेकरांनो. आता मंडळी, आपल्या घरामध्ये आपण अनेक प्रकारच्या सजावटीच्या वस्तू ठेवतो. काही जण गणपतीची मूर्ती ठेवतात, काही जण शंख, कासव, हत्ती किंवा इतरही शुभ वस्तू घरामध्ये ठेवतात. पण तुम्हाला माहिती आहे का, घरामध्ये हत्तीची जोडी ठेवण्यामागे देखील एक परंपरा व वास्तुशास्त्र समज आहे. अनेक घरामध्ये तुम्ही पाहिले असाल की हत्तीची एक जोडी ठेवली असते व काही ठिकाणी हत्तीची सोंड वर असते, काही ठिकाणी खाली असते, तर काही जण हत्तीची सोंड मुख्य दरवाजावर जवळ ठेवतात. पण प्रश्न असा आहे की हत्तीची जोडी घरात नेमकी कुठे ठेवावी? हत्तीची सोंड कोणत्या दिशेला असावी? घराच्या कोणत्या भागात हत्तीची जोडी ठेवणे शुभ मानले जाते? आणि हत्तीची जोडी ठेवताना कोणती चूक टाळावी? आजचा हा व्हिडिओमध्ये आपण ह्याच विषयाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि सर्वात आधी कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हत्ती कशाचे प्रतीक मानले जातो? तर मंडळी, पारंपरिक आणि वास्तुशास्त्र आणि भारतीय संस्कृतीमध्ये हत्तीला शक्ती, समृद्धी आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. हत्ती हा मोठा, शक्तिशाली आणि संयमी प्राणी आहे. म्हणूनच घरामध्ये हत्तीची प्रतिकृती ठेवताना अनेक जण असा विश्वास ठेवतात की त्यामुळे घरामध्ये आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. विशेषतः हत्तीची जोडी ही एकत्रितपणे कुटुंबातील प्रेम आणि प्रतीक मानले जाते. म्हणून घरात हत्तीची जोडी ठेवण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे वास्तुशास्त्रातील पारंपरिक मानले जाते व केवळ एखादी वस्तू घरात ठेवल्यामुळे आयुष्यात बदलते किंवा पैसा आपोआप येतो असे वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा झालेले नाही. आपल्या आयुष्यात मेहनत, चांगले विचार, योग्य निर्णय, कुटुंबातील प्रेम आणि देवावरील श्रद्धा ह्यांना सर्वात जास्त महत्त्व आहे. हत्तीची जोडी का? तर अनेक जण एकच हत्ती ठेवतात. पण जर तुम्ही हत्तीची जोडी ठेवत असाल तर त्याचा अर्थ पारंपरिकरित्या सहकार्य, एकता आणि कुटुंबातील एकजूट असा घेतले जातो. दोन हत्ती एकामेकाच्या सोबत उभे असतील तर ते पाहतानाही घरामध्ये एक सुंदर आणि शांत वातावरण निर्माण होते. विशेषतः घरातील पती प्रेम आणि समजूतदारपणा असावा व कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना साथ द्यावी असे सकारात्मक संदेशही या जोडीमधून घेतले जातो. म्हणूनच हत्तीची जोडी ही फक्त घरची सजावट नसून अनेकांच्या दृष्टीने एक शुभ प्रतीक आहे. हत्तीची सोंड वर असावी की खाली? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हत्तीची सोंड वर असलेली मूर्ती घ्यावी की खाली असलेली? तर मंडळी, वास्तूच्या पारंपरिक मान्यतेनुसार सोंड वर केलेली हत्ती शुभ आणि सकारात्मक प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरामध्ये हत्तीची जोडी घेताना अनेक जण वर उचललेली सोंड असलेली जोडी पसंत करतात. वर केलेली सोंड म्हणजे उत्साह, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा ह्याचे प्रतीक मानले जाते. पण ह्याचा अर्थ असा नाही की सोंड खाली असलेली हत्ती अशुभच आहे. मूर्तीचे प्रकार, तिची रचना आणि ती कुठे ठेवली आहे ह्यावरील लोकांची पारंपरिक समजूत अवलंबून असते. त्यामुळे फक्त सोंड वर आहे की खाली एवढ्यावरच निर्णय घेण्यापेक्षा घरातील जागा स्वच्छ आणि तुमची श्रद्धा ह्याच्याकडेही लक्ष द्या. हत्तीची जोडी घरात कुठे ठेवावी? आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा,
म्हणजे हत्तीची जोडी घरात नेमक्या कुठे ठेवावी? मंडळी, हत्तीची जोडी तुम्ही घरात हॉलमध्ये, शोकेसमध्ये किंवा एखादा स्वच्छ आणि व्यवस्थित जागेवरही ठेवू शकता. घरात प्रवेश केल्यानंतर लगेच नजरेला पडेल अशा सजावटीच्या जागेवरही ही ठेवू शकता. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, हत्तीची जोडी अडगळीत किंवा धुळीच्या जागी किंवा वस्तूंच्या ढिगाऱ्यांमध्ये ठेवू नका. ज्या वस्तूला आपण शुभ मानतो ती वस्तू स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवणे हे सर्वात चांगली सवय आहे. मुख्य दरवाजा जवळ हत्तीची जोडी ठेवावी का? हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करतो. तर काही घरामध्ये मुख्य दरवाजाजवळ हत्तीची जोडी ठेवली दिसते. पारंपरिक वास्तुशास्त्रानुसार, समजुतीनुसार मुख्य प्रवेशाजवळ हत्तीची प्रतिकृती ठेवणे शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. पण दरवाजाच्या वाटेत अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने ती ठेवू नका. घरात येताना जाताना लोकांना धक्का लागेल किंवा मूर्ती खाली पडण्याची शक्यता असेल तर ती जागा टाळा. शुभ वस्तू ठेवताना सुरक्षितता आणि स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. हत्तीची जोडी कोणत्या दिशेला ठेवावी? हा सर्वात मोठा प्रश्न. आता अनेक जण विचारतात की हत्तीची जोडी कोणत्या दिशेला ठेवावी? तर चांगले आहे. याबाबतचे वास्तुशास्त्रानुसार वेगवेगळ्या परंपरा आणि प्रवाह आढळतात. त्यामुळे एकच दिशा सर्व घरांसाठी निश्चित आहे असे सांगणे योग्य ठरणार नाही. तुम्ही हत्तीची जोडी ठेवताना ती घराच्या मोकळ्या व स्वच्छ आणि व्यवस्थित भागेत ठेवू शकता. काही वास्तू परंपरेमध्ये हत्तीची जोडी विशिष्ट दिशेशी जोडलेली जाते. मात्र तुमच्या घराची रचना, प्रवेशद्वार आणि उपलब्ध जागा यानुसार मांडणी वेगळी असू शकते. म्हणून सोशल मीडियावर कुठेतरी पाहिले म्हणून घरात वस्तू लगेच एका दिशेला ठेवण्यापेक्षा आपल्या घराची रचना लक्षात घेऊन निर्णय घ्या. हत्तीची जोडी कुठे ठेवू नये हा मोठा प्रश्न आहे. मंडळी, आता ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. घरामध्ये हत्तीची जोडी ठेवताना काही जागा शक्यतो टाळा. पहिली गोष्ट म्हणजे तुटलेली किंवा खराब झालेली हत्तीची मूर्ती ठेवू नका. जर मूर्तीला मोठा तडा गेला असेल किंवा खराब झाली असेल तर ती फक्त सजावटीसाठीही ठेवण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, धुळीने माखलेली मूर्ती ठेवू नये. आठवड्यातून एकदा तरी ती स्वच्छ करून घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे अडगळीत हत्तीची जोडी ठेवू नका. आपण ज्या वस्तूला शुभ मानतो ती वस्तू इतर नको असलेल्या वस्तूच्या मध्ये ठेवणे टाळणे. आणि चौथी गोष्ट म्हणजे हत्तीची जोडी अशी ठेवू नका की ती सतत पडण्याची शक्यता असेल. लहान मुलं घरात असतील तर विशेष काळजी घ्या. 2 हत्ती एकमेकांकडे तोंड करून ठेवावेत का? तर हा मोठा प्रश्न आहे. आता ह्या प्रश्नही अनेकांनाच पडतो. जर तुम्ही दोन्ही हत्तींची जोडी ठेवत असाल तर एकमेकांकडे तोंड करून किंवा एकाच दिशेने पाहतील अशा प्रकारची मूर्ती बाजारात मिळतात. ह्यामध्ये कोणतीही रचना निवडायची ही तुमच्या आवडीवर आणि घराच्या सजावटीवर अवलंबून आहे. हत्तीची जोडी एकमेकांसोबत असणे हेच पारंपरिकदृष्ट्या एकता आणि सहकार्याचे सुंदर प्रतीक मानले जाते. त्यामुळे मूर्ती निवडताना तुम्हाला जी जोडी शांत, सुंदर आणि सकारात्मक वाटते ती निवडा. हत्तीची जोडी ठेवली आहे तर ही छोटी सेवा करा. मंडळी, माझ्या मते ह्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात एखादी शुभ वस्तू ठेवली आणि तिची काळजीच घेतली नाही तर त्याचा काय उपयोग. म्हणून हत्तीची जोडी ठेवली असाल तर ती नेहमी स्वच्छ ठेवा. घरात सकाळी स्वच्छता केल्यानंतर देवघरातही दिवा लावा. शक्य असेल तर 2 मिनिटं शांत बसून आपल्या आराध्य देवताचे स्मरण करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या घरात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मक कायम राहू दे. कारण मंडळी, घरात कितीही सुंदर वस्तू ठेवल्या तरी घरातील माणसांच्या मनात शांतता नसेल तर त्या सजावटीचा काही अर्थ राहत नाही. शेवटचा सुंदर संदेश. म्हणून मंडळी, जर
तुमच्या घरामध्ये हत्तीची जोडी असेल तर ती श्रद्धेने आणि स्वच्छतेने ठेवा. आणि जर तुम्ही नवीन हत्तीची जोडी घेण्याचा विचार करत असाल तर मूर्तीची रचना, जागा आणि घराची मांडणी लक्षात घेऊन निवड करा. वास्तुशास्त्रानुसार ह्या गोष्टीकडं पारंपरिक श्रद्धा आणि सकारात्मक विचार म्हणून पहा. आपल्या घरात सर्वात मोठी सकारात्मक शक्ती असते ती म्हणजे घरातील प्रेम, घरातील एकजूट, मोठ्यांचा आशीर्वाद आणि देवांवर श्रद्धा. आणि ज्यांच्या मध्ये श्री स्वामी समर्थांचे नाव घेतले जाते तेथे मनाला मिळणारी शांतता हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. म्हणून आज कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि भरभराट नांदो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या स्वामी भक्तापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एक सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा मनापासून म्हणते, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.